नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेडचा स्लाइस, अर्धी वाटी डाळीचे पीठ, मीठ, हळद, खायचा सोडा, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं। आता या भांड्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसन। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर आपल्याला घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर आपल्याला घालायचा आहे पाव चमचा खायचा सोडा, नंतर आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर आपल्याला घालायचं पाव चमचा हळद। आता आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ। आपले हे सगळं मिक्स करून झाले। आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पातळ करून घ्यायचं। हे पीठ आपल्याला थोडं पातळच करायचंय। आता आपलं पीठ भिजवून तयार आहे। आपल्याला पकोडे करायला घ्यायचे। त्यासाठी आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया। हे पकोडे मी शॅलो फ्राय करणार आहे, त्यामुळे आपल्याला तेल थोडंसंच घालायचंय। आता आपलं तेल गरम होतंय, तोपर्यंत आपण हा ब्रेड या पिठात घालून घ्यायचा आणि त्याला दोन्हीकडनं पीठ लावून घ्यायचं। मी हे हाताने सोडणार आहे, चमच्याने सोडलं तर ते तुटणार। तर आपण हे तेलात सोडूयात। आता असेच आपण बाकीचे पण पकोडे करून घेऊयात। आता आपले पकोडे दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर भाजून झाले। आता आपण गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे तयार आहे आपला ब्रेड पकोडा। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।